की मी कधी पण माहिती घेत असताना वरतून नाही सुरुवात करत, खालून सुरुवात करते। मग मी ह्या वेळेस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री झाली तर काही ना काही फायदा तर आपल्याला झाला पाहिजे। आपले कृषी मंत्र्यांकडे शिवराज सिंग साहेबांकडे तर त्यांनी सगळा विषय समजून घेतला आणि ते बोले ठीक है, अगर ऐसा है तो मैं वो रिजेक्ट मतलब कैंसिल करता हूँ और अपना जळगाव का सँक्शन कर देता हूँ। आणि त्यांनी आपल्याला ती मान्यता दिली। खासदार बनल्यानंतर खूप जवळून परिचय केळी सोबत झाला, केळीच्या शेतकऱ्यांसोबत झाला। बनाना क्लस्टर हा नक्कीच आपल्या महाराष्ट्रासाठी जळगावसाठी एक वरदान ठरणारा प्रोजेक्ट आहे। टेक्नॉलॉजीचं उत्तम उदाहरण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे जेन इरिगेशन। पण आपण शेती किती दिवस खाली ठेवतो, ब्रेक कधी देतो आपण? कारण आपण देतच नाही ब्रेक। आज शेतीला सुद्धा आरामाची गरज आहे, तर कुठे ना कुठे त्या शेतीला पण ब्रेक आपण दिला पाहिजे। तर रशिया एक असं आपल्यासाठी मार्केट, खूप मोठं मार्केट ओपन झालेलं आहे। तर आज एआयच्या मदतीने सॉइल टेस्टिंगचं तुमचं आहे, फक्त मातीमध्ये ती चिप टाकल्यानंतर विदिन अ सेकंड सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या स्क्रीनवर। पण ते काम एवढं सोपंही नाहीये। मी 12 क्लस्टरची सुद्धा माहिती घेतली की 12 क्लस्टर आता कोणत्या स्टेजला आहे। आज मॅक्स किसानच्या माध्यमातून खरोखर खूप चांगलं आयोजन ह्या परिषदचं झालं। अशा परिषद वेगळ्या वेगळ्या माध्यमातून झाल्याच पाहिजे। आज इथे मॅक्स महाराष्ट्र मॅक्स किसानच्या वतीने आयोजित केलेल्या केळी परिषदच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले, ज्यांचा खूप मोलाचा वाटा आपल्या केळी शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन दिशा देणाऱ्या सेक्टरसाठी जो नेहमी राहिलेला आहे, तसे आदरणीय अशोक भाऊ, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले आमदार अमोल भाऊ जावळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे कलेक्टर साहेब, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले मॅक्स महाराष्ट्राकडून आलेले आदरणीय रवीजी, इथे उपस्थित असलेले आपले के.डी. पाटील साहेब, भागवत काका, वसंत काका व सर्व सन्मान्य व्यासपीठ माझ्या समोर उपस्थित असलेले आपल्या जळगाव जिल्ह्यातले आणि सोलापूरवरनं आलेले, नंदुरबारवरनं आलेले, सगळ्या महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या भागातनं आलेले सगळे माझे शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस मला असं वाटतं खूप महत्त्वाचा आहे आणि आजची ही परिषद नक्कीच येणाऱ्या भविष्यासाठी आपल्याला खूप निर्णायकारक ठरणार आहे। इथे जे काही वेगळे वेगळे सेशन ठेवलेले आहे, त्या माध्यमातून केळीसाठी आपण काय केलं पाहिजे किंवा काय करता आलं पाहिजे, त्याचा मेन उद्देश हाच आहे। माझ्यापेक्षा इथे खूप तुम्ही सुद्धा शेती करणारे लोक आहात, अनुभवी लोक आहात, प्रॅक्टिकली तुम्ही सगळे जमिनीवर राहून काम करतात, तर तुम्हाला त्याच्यातला जास्त अभ्यास आहे। त्याचबरोबरने जे आपले इथे सायंटिस्ट आहे की ज्यांनी एक टेक्निकल पद्धतीने आपण शेतीमध्ये कसा पुढाकार घेऊ शकतो, काय बदल घडू शकतो, त्या संदर्भातली सुद्धा आपल्याला इथे माहिती मिळणार आहे। एक्सपोर्ट क्वालिटीसाठी इथे नक्कीच पठाण साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं। एकदम मुद्दे घेऊन त्यांनी एक एक पॉइंट इथे रेज केला की जो अत्यंत आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी एक्सपोर्टसाठी गरजेचा आहे। आणि मला जेवढी माहित आहे, कारण की शेतकऱ्याची मुलगी मी पण आहे की जे केळीचं उत्पन्न घेतात, पण जेव्हा इथे आल्यानंतर आणि खासदार बनल्यानंतर खूप जवळून परिचय केळी सोबत झाला, केळीच्या शेतकऱ्यांसोबत झाला आणि सातत्याने पीक विमा असेल किंवा वेगळे जे काही शेतकऱ्यांचे विषय आहे, तर मी पण प्रयत्न केला की मला जेवढं त्याच्यामधनं समजून घेता येईल किंवा शेतकऱ्यांसाठी करता येईल तेवढं मी करायचं, माझा एक छोटासा प्रयत्न मी करते आहे। बनाना क्लस्टर हा नक्कीच आपल्या महाराष्ट्रासाठी जळगावसाठी एक वरदान ठरणारा प्रोजेक्ट आहे आणि याची सुरुवात पण मागच्या 5 वर्षापासून झालेली आहे की जेव्हा आदरणीय मोदी साहेबांनी हॉर्टिकल्चर मिनिस्ट्रीच्या माध्यमातून देशामध्ये 53 हॉर्टिकल्चरचे क्लस्टर झाले पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना एक नवीन सेक्टर मिळालं पाहिजे आणि ते अत्यंत येणाऱ्या काळाची गरज आहे। या दृष्टिकोनातून हा प्रोजेक्ट त्यांनी सुरू केला आणि पहिल्या पायलट प्रोजेक्टमध्ये 12 क्लस्टर देशातले घेतले गेले आणि त्यावेळेसच साऊथ मधले 2 प्रोजेक्ट हे बनानाच्या साऊथ मध्येच गेले।
तर तेव्हापासून माझं खटपट चालू होतं की साऊथलाच का, की जेव्हा की जळगाव जिल्हा महाराष्ट्र हे आधीपासून केळीमध्ये अग्रेसर राहिलेला आहे. चांगल्या एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आम्ही करतो, G9 जे आपण म्हणतो त्या क्वालिटीची आपण केळी करतो, तर आमचा जळगाव जिल्हा त्याच्यात का नाही? आणि तेव्हापासून मी पाठपुरावा करत गेली 5 वर्षापासून. मग ते म्हणे की आम्ही दुसऱ्या फेजमध्ये घेऊ तुमचं. हे सगळं चालत गेलं. मग सातत्याने मागे होती, तर मी खालच्या अधिकाऱ्यांना, कारण मला एक सवय मी जिल्हा परिषदला होती तेव्हापासून मला राहिलेली आहे, की मी कधी पण माहिती घेत असताना वरतून नाही सुरुवात करत, खालून सुरुवात करते, की खालच्या अधिकाऱ्यापासून मी विचारते की नेमकं कसं करायचं. तर त्याचा फायदा मला जिल्हा परिषदला पण काम करताना झालेला आहे आणि हे आता दुसरं उदाहरण की बनाना क्लस्टरमध्ये पण झालेलं आहे. तेव्हा मला ते अधिकाऱ्यांनी सांगितलं कि मैडम आप इतने दिन से ऑफिस में आते, हम भी आपको हाँ हाँ बोलते लेकिन हो कुछ नहीं रहा है, एक जस्ट एक सजेशन हम देते हैं, लेकिन आप देखो अगर कर पाए तो अच्छी बात है, हम आपको पूरा सपोर्ट करेंगे. म्हटलं आप बताइए क्या करना है, मैं करूंगी. मग त्यांनी सांगितलं की जे साऊथला 2 प्रोजेक्ट झालेले आहे, तर त्याच्यातलं एक प्रोजेक्टचं अजून काहीच झालेलं नाहीये. टेंडरही झालेलं नाहीये आणि तिथले लोक काही एवढे इंटरेस्ट घेत नाहीये. तर तुम्ही असं करू शकता, तुमची ताकद जर तुम्ही लावली तर तुम्ही मंत्र्यांकडनं ते कॅन्सल करून तुमच्या जळगावचं पुढे तुम्ही करू शकतात. मग मी ह्या वेळेस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री झाली, तर काही ना काही फायदा तर आपल्याला झाला पाहिजे. मग साहेबांकडे गेली, आपले कृषी मंत्र्यांकडे, शिवराज सिंग साहेबांकडे. त्यांना सांगितलं की सर आपको भी पता है की बरानपूर है महाराष्ट्र, आणि त्यांना खरोखर माहितीच आहे कारण ते एवढे वर्ष मुख्यमंत्री राहिले आणि कृषी हा क्षेत्र त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा राहिलेला आहे. तर त्यांनी सगळा विषय समजून घेतला आणि ते बोलले ठीक है, अगर ऐसा है तो मैं वो रिजेक्ट मतलब कैंसिल करता हूँ और अपना जळगाव का सँक्शन कर देता हूँ. आणि त्यांनी आपल्याला ती मान्यता दिली आणि ते झालं. आता याच्या मागचा उद्देश हाच आहे, जे पठाण साहेबांनी इथे सांगितलं किंवा आपल्या अशोक भाऊंनी सांगितलं, कलेक्टर साहेबांनी सांगितलं, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात कव्हर होणारच आहे. आणि आपलाही प्रयत्न तो चालू आहे की जो गॅप एवढ्या वर्ष जो राहिलेला आहे आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी, आपल्या खानदेशसाठी किंवा महाराष्ट्रासाठी, तर तो गॅप ह्या क्लस्टरच्या माध्यमातून भरून निघाला पाहिजे. पण ते काम एवढं सोपंही नाहीये. मी 12 क्लस्टरची सुद्धा माहिती घेतली की 12 क्लस्टर आता कोणत्या स्टेजला आहे. जसं सई फार्मने सुद्धा एक क्लस्टर याच्यातनं घेतलेला आहे. हे 100 कोटी जे आहे, हे 100 कोटी डायरेक्ट काही सरकार आपल्याला देत नाही अशातलं नाहीये. ही सबसिडी आहे 40%ची आणि 60% जो ह्या टेंडरमध्ये पार्टिसिपेट करेल, कारण की हे पीपी मॉडेल आहे. जो म्हणजे 150 कोटी लावणारा जो एखादा मोठा जो कोणी उद्योगपती असेल किंवा जो कोणी असेल तो याच्यामध्ये पार्टिसिपेट करेल, तेव्हा हे 100 कोटी आपल्याला सरकारच्या वतीने भेटणार आहे. आणि जेव्हा मी 12 क्लस्टरची माहिती घेतली, तर आता कुठे 30% काम झालंय, कुठे 40% काम झालंय, कुठे 50% काम झालेलं आहे. अडचणी त्याच्यामध्ये पण आहे, नाहीये अशातलं नाहीये, पण तरी आपल्याला आपले प्रयत्न सोडायचे नाहीये. आपल्याला आपलं बेस्ट करायचं आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचलतोय. आणि जे इथे विषय सगळे पठाण साहेबांनी जे जे त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये मांडलं, हे सगळं त्या क्लस्टर बनाना क्लस्टर मध्ये येणारच आहे. कारण की एक्सपोर्टसाठी जेव्हा मी शेतकऱ्यांशी पण मी बोलते, तेव्हा शेतकरी तेच सांगतात की आपल्याकडे फॅसिलिटी नाहीये म्हणून आपण करू शकत नाही. तर सगळ्यात आधी याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे ट्रेनिंग सेंटर उभं करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी दुसरं इथे कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे की आपण, आपले पालकमंत्री आहे, गुलाबभाऊ आहे, आदरणीय गिरीश भाऊ आहे, सगळे आमदार आहे, एक आपण डीपीडीसी मध्ये फंड आपण निर्माण केला पाहिजे की ऍटलिस्ट 3 महिन्यातनं तरी आपण ट्रेनिंग अशा शेतकऱ्यांच्या वेगळ्या वेगळ्या परिषद आपण घेतल्या पाहिजे की ज्या निमित्ताने एक प्रोसेस तर सुरू होईल, एक विचारांची देवाणघेवाण तर सुरू होईल, त्याच्यामधनं बऱ्याचशा आयडिया पुढे येतील आणि शेतकऱ्यांना पण हळूहळू याच्या सवय लागतील. कारण की सरकारचे प्रोग्राम तर आहे खूप, पण आपणही कुठेतरी त्याच्यामध्ये कमी पडतो किंवा आपण जात नाही, इंटरेस्ट दाखवत नाही, म्हणून कदाचित आपण त्याच्यामध्ये मागे राहतो. पण आज ती काळाची गरज झालेली आहे की शेती ही आपल्याला पारंपरिक पद्धतीने तर आपण करतोच आहे, त्याचा फायदा होतोच आहे, पण दुसरीकडे आपण हे पण बघितलं पाहिजे की ज्या मार्केटमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहे, जसं इथे अमोल भाऊंनी सांगितलं की AI टूल आता एवढं मोठं आलेलं आहे की आज जवळपास आपलं 30 ते 40% काम
ह्या तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजीच्या मदतीने आज कमी होऊ शकतं शेतकऱ्याचं आणि त्याचा वापर केला पाहिजे. आज मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना म्हणजे खूप चांगली मदत होऊ शकते. तर ते आपल्याला कळू शकतं म्हणून शेतकऱ्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम हे झालेच पाहिजे आणि आपणही शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये उत्साहाने आलंच पाहिजे. एक जाऊन जाऊन काय जाणार आहे, एक दिवस जाणार आहे, पण आपण त्याच्यातनं खूप काही घेऊन जाणार आहे. आताच मी मागच्या आठवड्यात हैदराबादला गेली होती. स्पेशली तिथे एक्झिबिशन कृषीचं होतं. मी तिथे बघायला गेली होती आणि मला बघायचं होतं की टिश्यू कल्चर असेल, लॅब असेल, सॉइल टेस्टिंग असेल, फर्टिलायझर आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की आज त्याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना काम करायची गरज आहे. तर आज एआयच्या मदतीने सॉइल टेस्टिंगचं तुमचं आहे. फक्त मातीमध्ये ती चिप टाकल्यानंतर विदिन अ सेकंड सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या स्क्रीनवर येते. आज एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे आणि हे करणं अत्यंत गरजेचं आहे. ती आधीची जी पद्धत होती की माती आणा आणि मग ते टाका, मग केमिकल टाका, तो जमाना गेलाय आता. तर आपल्यालाही शेतकऱ्यांना आणि खास करून आजच्या युवा पिढीला अपडेट राहणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकऱ्यांकडे उत्पन्न खूप होऊ शकतं, पैसाही आपण खूप बनवू शकतो आणि असे उदाहरण आहे. मी नेहमी जेव्हा चर्चा चालते की बिचारा शेतकरी म्हटलं आपण स्वतःला का बिचारा म्हणून घ्यायचं. आज आपल्याकडे एवढी ताकद आहे की आपण स्वतः उगू पण शकतो आणि स्वतः विकू पण शकतो. फक्त आपल्याला म्हणजे पुढे येऊन सगळ्या गोष्टी शिकायची गरज आहे आणि आजचा युवा हे करू शकतो. का आपल्याला दुसऱ्या शहरामध्ये जाऊन नोकरी करायची आहे, का दुसरीकडे जाऊन व्यवसाय करायचा आहे. आपल्याकडे 5 एकर असेल, 2 एकर असेल, 10 एकर असेल, त्याच्यातनंच आज खूप पैसा आपण कमवू शकतो. फक्त गरज आहे की नवीन टेक्नॉलॉजीला एक्सेप्ट करून शेतीमध्ये थोडं रिसर्च करून त्या गोष्टींना पुढे घेऊन जाणं अत्यंत आपल्याला गरजेचं आहे. आणि बनाना क्लस्टर ची हीच आपण एक मदत घेणार आहे की शेतकऱ्यांना नेहमी अपडेट करणं, टेक्नॉलॉजीचं सपोर्ट त्याच्यामध्ये देणं. टिश्यू कल्चर तर नक्कीच आज जेन इरिगेशन आज सगळ्या जगामध्ये आपण आपली टेक्नॉलॉजी पाठवतो ना, आज हा खूप मोठा एक आपण म्हणतो एक ब्लेसिंग आहे आपल्यासाठी की आज हे सगळं सिस्टीम आपल्या जवळ आहे, आपल्या जिल्ह्याकडे आहे. त्यांचा एक खूप मोठा सपोर्ट नेहमी आपल्याला राहिलेला आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे. इथे ट्रान्सपोर्टचा विषय झाला तर त्या संदर्भातल्या पण आमच्या बैठका झाल्या. कॉन्कर सोबत आपण बोलणं करतो आहे की रोड ट्रान्सपोर्ट पेक्षा आपल्याला रेल्वेचं कसं म्हणजे फ्लेक्झिबल होईल आणि आपल्याला प्रॉफिटेबल होईल याच्यासाठी आम्ही बोलतो आहे आणि त्याचे रेट सुद्धा मी काढलेले आहेत. जसं इथे जीएनपीटीचा विषय सांगितला तर आपण क्लस्टरमध्ये तेच इन्व्हॉल्व करायचं दृष्टिकोनातनं काम करतोय की बाय रोड जर तुमचं 20 टनचं कंटेनर गेलं तर आय थिंक सो 53,000 काहीतरी लागतात असे मला माहिती आहे. कमी म्हणजे आकडा मागे पुढे होऊ शकतो माझ्याने, मी जी माहिती घेतलेली आहे. आणि जर तेच आपण रेल्वेने पाठवलं त्यास जवळपास 30-35% फरक पडतोय. वेळेची बचत होते, सेफली आपला माल जातोय, हँडलिंग कमी होते आहे की डॅमेजचे प्रमाण त्याच्यामध्ये कमी होणार आहे. ते हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये कव्हर करतोय. कॉन्कर सोबत आमच्या बैठकाही झालं आणि सगळ्यात महत्वाचं की अपेडा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट करते आहे. जसं इथे सोलापूरच्या बाबतीमध्ये सांगितलं की सोलापूरला शेतकऱ्यांनी त्यांचे कोल्ड स्टोरेज म्हणा किंवा पॅकेजिंग हाऊस केलेले आहे. मी सुद्धा शेतकऱ्यांना विनंती करेल, जर आपल्याला अपेडाकडनं 35% आज सबसिडी मिळते तर तुम्ही एफपीओ फॉर्म करा. एफपीओच्या माध्यमातून तुम्ही ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करा. तर एक शेतकऱ्याला ते जड सुद्धा जाणार नाहीये. जेव्हा की आज भारत सरकार एफपीओला सगळीकडनं सपोर्ट करते आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये पण एफपीओ आहे, पण ठीक आहे काही प्रमाणामध्ये ते काम करताय पण अजून सगळे काम नाही करत आहे. जर प्रत्येक गावातनं एक जरी एफपीओ आपण तयार केली तर मॅग्नेटचं इथे सांगितलं, मॅग्नेट सारखी योजना घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये जवळपास 10 कोटी पर्यंत आपल्याला फंड मिळतो आहे. स्मार्ट योजना आहे, त्याच्यामध्ये पण 3-3, 4-4 कोटी रुपये आपल्याला गोडाऊनसाठी मिळत आहे. तशीच योजना जशी मी गोडाऊनची अपेडाची तुम्हाला सांगितली त्याच्यासाठी तर तुम्हाला आमची शिफारसची गरज पण नाहीये. बँककडे जायचं आहे, बँकेकडे जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला गोडाऊनसाठी सबसिडी आज सरकार देते आहे. एवढ्या सगळ्या फॅसिलिटी आपल्याकडे आहे, पण आपल्याला एकत्र येऊन काम करायची गरज आहे आणि खास करून एफपीओला आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. आणि त्याचा मागचा उद्देशच तो आहे की शेतकऱ्यांनी जर संघटित होऊन काम केलं
तर आज सरकारच्या माध्यमातून मदत पण मिळते. त्या माध्यमातून जे एक्सपोर्ट करतात किंवा जे काही उत्पन्न घेतात किंवा बाहेरून तुम्ही जे काही परचेस करतात त्याच्यामध्ये रेटचं सुद्धा खूप फरक पडतो. आता जर तुम्ही एफपीओ फॉर्म केली, तिथे सपोज गावातले शेतकरी तुम्ही त्या एफपीओ मध्ये घेतले, आज 200-300 शेतकऱ्यांचा गट तो झाला, तर आज एखादे फर्टिलायझर तुम्हाला परचेस करायचं आहे, इंडिव्हिज्युअल तुम्ही घ्यायला गेले तर तुम्हाला किती 5-10% डिस्काउंट देईल. आणि तेच जर तुम्ही एक खट्टा जर माल घ्यायला गेले तर नक्कीच आज तुम्हाला 10-15% जास्त फायदा होऊ शकतो. हा बेनिफिट तुम्ही घेतला पाहिजे. बियाणं आपण घ्यायला गेलो, जे काही आपण घेणार आहे मार्केटमधनं, आज शेतकऱ्यांचे पैसे वाचतात. आज जर तुम्हाला काही माल मार्केटमध्ये एक्सपोर्ट करायचा आहे तर त्याचंही मदत होऊ शकते. म्हणून एफपीओचं राहणं हे येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातनं पण आपण पाऊल उचलणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी इथे महत्वाची गोष्ट जी इथे सांगितली की एक्सपोर्ट, जसं इथे पठाण सरांनी सांगितलं की बाबा आता रशिया एक असं आपल्यासाठी मार्केट, खूप मोठं मार्केट ओपन झालेलं आहे. कारण की आता इकडे आपण जर बघितलं की युक्रेन आणि रशियाचं वॉर झाल्यामुळे युरोपियन कंट्रींनी रशियाचं आणि त्यांचं पूर्ण वेगळं वेगळं सेपरेशन झालेलं आहे. युरोपियन कंट्रीकडनं रशियाकडे माल जात नाही, रशियाचा तिकडे माल जात नाही. म्हणून हे आपल्यासाठी एक प्लस पॉइंट झालेला आहे की आपण आपली केळी रशियाला पण पाठवू शकतो. त्याच्यावरही आम्ही काम करतोय. फक्त जो उशीर लागतो आहे तो, तिथे जास्त दिवस लागतात पोहोचायला केळी, तो एक कुठे त्यांना म्हणजे एक प्रॉब्लेम येतोय. पण त्याच्यावरही अपेडेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय की कमीत कमी वेळामध्ये तिथे आपण आपली केळी कशी पोहोचू शकतो, की जेणेकरून जे टार्गेट आपण घेऊन चाललो आहे की 50,000 कंटेनर आपल्या जिल्ह्यातनं, आपल्या परिसरातनं किंवा राज्यातनं आपले गेले पाहिजे. तर याच्यावर जो नक्कीच सरकार म्हणून आम्ही पण पूर्णपणे प्रयत्न करतोय. जर हे झालं तर तो एक प्लस पॉइंट आपल्याला होऊ शकतो. पण त्याचबरोबरने केळीची क्वालिटी असणं ही तेवढंच गरजेचं आहे. दुसरं मी काही ना काही प्रयोग माझे माझे करत बसते. दुसरा प्रयोग मी असा केला की ऑनलाईन मी सर्च करत बसते, बराच वेळ बसलेली असते. तर आमच्याकडे एफपीओ आहेत. तर मी त्याच्यातनं टाकलं होतं की बनाना पावडरसाठी किंवा बनाना प्रोडक्टसाठी कोणी इंटरेस्टेड आहे का. तर ती एक एजन्सी मला भेटली. आम्ही तिथे ऑनलाईन रजिस्टर केलं. मग त्यांच्या रिक्वायरमेंट मला यायला सुरुवात झाली आणि ते मी स्वतः टॅकल करत होते. मी रोज सगळ्यांचे फोन घ्यायचे. मग ते म्हणायचे आम्हाला 5 किलो चिप्स पाहिजे, कोणी म्हणायचं आम्हाला 10 किलो पावडर पाहिजे. म्हटलं ठीक आहे, आम्ही देऊ ते. मग नंतर जसं जसं त्याच्यात खोलात मी जात गेली तेव्हा मग ते नंतर म्हणायला लागले, मग तुमची पावडर कोणत्या क्वालिटीची आहे, ती येल्लो पावडर आहे की ग्रीन पावडर आहे. आता ते मलाही नाही माहित होतं येल्लो आणि ग्रीन काय असतं. मी ते पण केलं. मी दुसऱ्यांकडनं येल्लो पण घेतली आणि ग्रीन पण घेतली. मग त्यांना म्हटलं दोघं आहे माझ्याकडे. मग ते म्हणे ऑर्गॅनिक पाहिजे आम्हाला, ही नाही चालत. म्हटलं आता हा मोठा प्रश्न आहे की ऑर्गॅनिक तर नाहीये माझ्याकडे. मग मी हे म्हणजे 1.5 वर्षापासून मी करते. तर मी असंच आमच्या जवळच्या लोकांना सांगितलं 2-3 झाडं असेच ऑर्गॅनिक लावून बघा आणि त्याच्यातलं पावडर तयार करा आणि आपण बघू जातं की नाही. ते सर्टिफिकेट वगैरे त्याला घ्यावं लागतं. ते केलं आणि ते केलं म्हणजे जस्ट सॅम्पलच मी पाठवलं होतं. तर ऑर्गॅनिक त्यांनी घेतलं. मी हे याच्यासाठी सांगते की मार्केटमध्ये डिमांड आहे, पण आपल्याला ते करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता ऑर्गॅनिक पावडर याच्यासाठी गरजेची आहे की आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे खाण्यामध्ये वापरतातच. प्लस आज ब्युटी प्रोडक्टमध्ये खूप मोठी डिमांड, कॉस्मेटिक प्रोडक्ट्समध्ये खूप मोठी डिमांड आता ही आलेली आहे, पण ती ऑर्गॅनिक पद्धतची आलेली आहे. तर आपण दुसरा प्रयत्न हा पण केला पाहिजे की जेवढी शेती आपल्याकडे आहे, 10 एकर असेल तर त्याच्यातला 1 एकर आपण ऑर्गॅनिक पद्धतीने उगवू शकतो का. तर त्याचे बाय प्रोडक्ट जर बनवले तर त्याचं मार्केट खूप जास्त आहे. तुम्ही सहजपणे ऑनलाईन ते विकू शकतात, कुठे जायची गरज नाहीये. पण हे ट्रायल तर होईल, हळूहळू मग आपण शिफ्ट होऊ शकतो. आज सरकार पण पूर्ण प्रयत्न करते, कारण की ज्या पद्धतीने आज आजार वाढताय, वेगळे रोग येत आहे, त्याच्यामुळे लोकांचे जीव जात आहे. याचं एक कारण हे पण आहे की आज वेगवेगळे इतके विषारी पेस्टिसाइड आपण फवारतो, टाकतो, केमिकल फर्टिलायझर वापरतो आणि त्याचा परिणाम आज आपल्यावर पण होऊ लागलेला आहे. तर हे कुठे ना कुठे कमी करायची गरज आहे. आणि त्याची दुसरी बाजू ही पण आहे की जे मातीमधलं मॉइश्चर म्हणा की जे मिनरल्स असतात ते पण हळूहळू हे कमी होत चाललेले आहे, कारण की हे सगळं केमिकल यूजमुळे. निदान आपण हे कमी कसं करू शकतो. ठीक आहे, 1 खट्टी तर नाही होऊ शकत, पण 10%
15%, 20%, 25%, हळूहळू हे 10 वर्षामध्ये आपण हे स्केल कसं खाली आणू शकतो याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केला गेला पाहिजे. याच्यात तर ठीक आहे, तुम्हाला रेट चांगला तर भेटेलच, पण आज आपल्या मातीची क्वालिटी पण चांगली राहणार आहे. मी काल बरामपूरला गेली होती, तिथे एक कार्यक्रम होता आणि मला पण ते पटलं, की बाबा आपण जेव्हा म्हणजे शेतीला आपली आई मानतो, पण आपण कधी म्हणजे मे बी काही शेतकरी करत असतील, मी असं नाही म्हणत कोणीच करत नसेल, पण आपण शेती किती दिवस खाली ठेवतो, ब्रेक कधी देतो आपण? कारण आपण देतच नाही ब्रेक. आज शेतीला सुद्धा आरामाची गरज आहे, तर कुठे ना कुठे त्या शेतीला पण ब्रेक आपण दिला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आज कमी पैशांमध्ये, कमी जमिनीवर, कमी पाण्यामध्ये, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो याच्यावर आपण जास्त भर देण्याची गरज आहे. आणि आज तशा टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आहे. फक्त आपल्याला गरज आहे की त्या लेवलला जाऊन आपण माहिती घेणे, प्रॅक्टिकली स्वतः रिसर्च करणे, स्वतः जाऊन बघणे, त्याच्यातली माहिती घेऊन त्या पद्धतीने आपण काम करणे. आणि त्यातल्या त्यात आपला जळगाव जिल्हा ह्या गोष्टीमध्ये खूप पुढे आहे. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातला शेतकरी जर बघितला, आपण नक्की शिकायचा प्रयत्न करत असतो, पण अजून थोडं ऍक्टिव्हली जर आपण काम केलं तर नक्कीच आपण खूप चांगलं काम ह्या माध्यमातून आपण करू शकतो. इथे कलेक्टर साहेबांनी सांगितलं की पाण्याची पातळी हळूहळू कमी होत चाललेली आहे. तो खरं आपल्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे. दुसरी गोष्ट की दरवर्षी जे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं, गारपीटमुळे होतं, वाऱ्यामुळे होतं, पण याचंही कारण आपण शेतकऱ्यांनी शोधलं पाहिजे की हे कशामुळे होतं. जे माझं अंडरस्टँडिंग राहिलेलं आहे, जे मला कळालेलं आहे की आज बांधावर आपलं कुठेही झाडं दिसत नाही. आज जिल्ह्यामध्ये प्लांटेशन पूर्ण कमी झालेलं आहे. आज शेतकरी एकही बांधावर झाड ठेवायला तयार नाहीये. तर याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे की ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं की बाबा की तेवढी सावली पडली तर तेवढे माझ्या केळीचे झाडं कमी लागतील, जर हा आपला समज असेल तर तिथे तुम्ही असे झाडं लावा की त्याच्यातनंही तुम्हाला उत्पन्न भेटेल. असे काही झाडं लावा की तिथे तुमचं नुकसानही होणार नाही. पण आपण जर अशाच पद्धतीने शेती करत गेलो, आज तुम्ही सांगा, आणि हे प्रॅक्टिकल आहे, आज जर वारा फिरून गेलं तर तुमची एवढी वर्षभराची मेहनत 5 मिनिटात पूर्ण संपून जाते. ठीक आहे, सरकार मदत करते पीक विम्याच्या माध्यमातून, करून करून किती करते. आज शेतकरी 3-4 वर्ष मागे चालला जातो. तर याच्यावरही आपण विचार केला गेला पाहिजे की प्लांटेशन जेवढं जास्त करता येईल. ठीक आहे, बांधावर नका लावू, रोडच्या साईडला तर लावा. सगळं सरकारच नाही करू शकत, काही जबाबदारी आपण सुद्धा सगळ्यांनी घेतली पाहिजे की बाबा माझं शेत आहे तर माझ्या शेताच्या बाहेर जो रोड आहे, जेवढी जागा आहे, पावसाळ्यात मी तिथे 10 झाडं लावून टाकतो, काय फरक पडतो? पाणी तर तिथे आहे, खत तुम्ही तुमच्या तिथे पिकांना टाकतो, थोडंसं खत त्या झाडाला पण टाकून द्या. शेवटी प्रोटेक्शन तर तुमचंच होणार आहे. टेम्परेचर कमी त्या झाडांमुळेच होणार आहे. आज त्याचाही फटका आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात भेटतो. टेम्परेचर वाढतो, आपल्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो, क्वालिटीवर परिणाम होतो. पण जर आपण झाडं लावले, टेम्परेचर आज 2-3 डिग्रीनी जरी खाली गेलं तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. आज पाण्याची पातळी जी आहे, कारण की असं म्हणतात की झाडाच्या मुळात पाणी पण पकडून ठेवतात, मॉइश्चर ठेवतात. जर आपण झाडच नाही ठेवणार तर पाणी पण कुठून राहणार आहे आणि मॉइश्चर पण कुठून राहणार आहे. तर याच्यावरही आपल्याला काम करायची गरज आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण ह्या खूप लॉंग टर्म इफेक्टिव्ह गोष्टी आहेत. आणि जर ह्या आपण आता लक्षात नाही घेतल्या तर याचा खूप मोठा परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे. म्हणून याच्यावरही सगळ्यांनी लक्ष देऊन काम करावं असं मला वाटतं. आणि तसंच दुसरी गोष्ट की इथे ठीक आहे, मेगा रिचार्ज प्रयत्न करतोय, होणारच आहे, पण एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, त्याला टाइम पण खूप लागणार आहे. बाकीचे इरिगेशनचे प्रोजेक्ट चालू आहे. तिसरी गोष्ट जी आपण करू शकतो, जे आपल्या शेताच्या गावाच्या बाजूला जे नाले असतील त्याचं खोलीकरण कसं होईल, पावसात कसं पाणी थांबवता येईल, किंवा निदान तुमच्या शेताच्या बाजूला जर एखादा गड्डा करून ते पाणी कसं मिळवत, हे सगळ्या प्रॅक्टिसेस वर्षानुवर्ष चालू आहे, सांगतात, पण प्रॅक्टिकली कोणी करत नाही. हे करायची गरज आहे. कारण की मोठे प्रोजेक्टची आपण वाट बघत गेलो तर आपलं नुकसान त्याच्यामध्ये होणार आहे. म्हणून एक शेतकरी म्हणून
वेगळ्या वेगळ्या दिशेने आपण विचार करावं की आपली शेती आपल्याला जपायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला पाणी पण लागणार आहे, टेम्परेचर पण कमी करायचंय, उत्पन्न पण चांगलं करायचंय, मार्केटिंग पण करायचंय. ह्या दृष्टिकोनातनं आपण विचार करा. फक्त पिकं लावायचंय आणि काढायचंय हे दोनच गोष्टींवर फोकस न ठेवता मल्टीटास्किंग काम आपल्याला करावं लागणार आहे शेतकऱ्यांना. तेव्हा आपण खूप काही चांगलं याच्यातनं यश मिळवू शकतो. आणि त्याचबरोबरने एक महत्वाची गोष्ट मी सांगेन की जे आपले युथ आहे आणि खास करून मला जेवढं माहित आहे ने जो आपला समाज आहे म्हणजे जे आपल्याकडची जे केळी उत्पादक शेतकरी मोस्टली जे आहे तर आपले मुलं काही बाहेर जाऊन नोकऱ्या करत नाही, खूप कमी लोक आहे, बाकी आपण शेतीच करतो. तर अशा मुलांनी सुद्धा म्हणजे जसं मी आधी पण सांगितलं की आपण या युथ एंटरप्रेनर आपण कसे बनवू शकतो. ऑनलाईनच्या माध्यमातनं, सॉफ्टवेअरच्या माध्यमातनं, नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातनं याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की ही आता काळाची गरज झालेली आहे. आणि जर आपण अशा पद्धतीने काम केलं तर मला असं वाटतं नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो. टेक्नॉलॉजीचं उत्तम उदाहरण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे जेन इरिगेशन. आणि आपण त्यांच्याकडनं एवढं तरी शिकलं पाहिजे की आज भवरलालजी जैन असतील त्यांनी सुरुवात कुठून केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांनी त्यावेळेस आपल्या लोकांसाठी विचार केला म्हणून आज ते इथपर्यंत आपण पोहोचलो. आज अशोक भाऊ असतील किंवा सगळेच त्यांची टीम असेल, आज पाटील साहेब असतील, आज ते ह्या फील्डमध्ये पुढे गेलेले आहेत. पण शेवटी टेक्नॉलॉजीचा खूप मोठा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे. तसाच उपयोग आजच्या पिढीला पण करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तशा पद्धतीने आपण काम केलं तर खूप चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. एक्सपोर्ट क्वालिटीची आपण केळी पोहोचू शकतो. इथे आता जसं साहेब बोलले की आपलं केळीचं कोणी अँबॅसेडर नाही आणि ही गोष्ट खरी पण आहे. आज विचार करा, आपण हॉटेलमध्ये गेले की केळीच्या पानावर जेव्हा जेवण करतो आपल्याला खूप कौतुक वाटतं ना, आपण 500ची नोट काढून पण देतो तिथे. पण कधी आपण हा नाही विचार करत की माझ्या बागातच केळी आहे तर मी रोज त्याच्यावर येऊन आणून का नाही जेवण करू शकत. पाहुणे येतात तेव्हा मी का नाही केळीच्या पानावर जेवण वाढू शकत. हे केलं पाहिजे आपण. रोज केळी खायचं, आपलं ब्रँडिंग आपल्याला स्वतःला करावं लागणार आहे. आपण लग्नामध्ये एवढ्या माग म्हणजे मी पण विचार करते आज सगळ्या प्रकारची मिठाई आपण ठेवतो, ठेवा एक एक केळी पण ठेवा ना, काय फरक पडतो, खाऊ द्या. त्याच्यानंतर आता मी त्याच्यावर काम करते आहे की आम्ही बनाना पेपरवर पण काम करतोय. मी ते पण आयडिया माझ्या डोक्यात आहे. ठीक आहे, बनाना पेपरची पण आपण सुरुवात केली पाहिजे. आपले शाळा आहे, ऑफिसेस आहे, आपल्या जळगाव जिल्ह्यातनं सुरू करू. आज बाय प्रोडक्ट म्हणायला गेलं चला, आज प्रत्येक शाळेमध्ये ऑफिसेसमध्ये आपण बनाना पेपर पासनं केलेली वही किंवा डायरी का नाही ठेवू शकत. ठेवू शकतो. आज बाय प्रोडक्ट तुमचं तयार झालं. तुमच्या शेत म्हणजे आपले स्वर्गीय हरिभाऊ जावळेंनी जे बनाना वाईनच्या माध्यमातून जे लिक्विड जे तयार केलं होतं, सोपं पद्धत आहे, सगळ्यांना माहिती आहे. आज तुमच्या शेतामध्ये फक्त एक मशीन आणून बसवायची आहे, एक माणूस लावायचा आहे, ते लिक्विड निघालं त्याच फर्टिलायझर करून तुम्ही झाडांना का नाही टाकू शकत. टाकू शकतात. आज ते बायोचं एक उत्तम उदाहरण तुमच्याकडे झालं. तुमचाच पैसा तिथे वाचतोय, तुमचंच बाय प्रोडक्ट तिथे तयार होत आहे. खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या आहे. फक्त आपल्याला गरज आहे की थोडं मेहनत घेऊन, अशी मेहनत शेतकरी म्हणजे मेहनतीच असतो, त्याला कुठे शंका नाही, पण अजून थोडं त्याच्यामध्ये कष्ट आपण घेतले तर खूप चांगलं याच्यातनं आउटपुट आपल्याला मिळू शकतो असं मला वाटतं. आज मॅक्स किसानच्या माध्यमातून खरोखर खूप चांगलं आयोजन ह्या परिषदचं झालं. अशा परिषद वेगळ्या वेगळ्या माध्यमातून झाल्याच पाहिजे. जे चांगले शेतकरी काम करतात, ज्यांचा आज आपण सगळ्यांचं सत्कार केला, त्यांचं पण मी खूप मनापासून अभिनंदन करते. तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तुम्ही पण प्रयत्न करा की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जी टेक्नॉलॉजी किंवा ज्या प्रॅक्टिसेस तुम्ही तुमच्या शेतामध्ये करता त्या अजून आपल्या गावातल्या शेतकऱ्यांसाठी किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी आपण कसं करू शकतो याच्यासाठी पण तुम्ही प्रयत्न करा. कारण की शेवटी एक सामाजिकच काम आहे, एक सामाजिक मुवमेंट आहे. जसं सोलापूरला काही चांगल्या प्रॅक्टिसेस होतात त्या आपल्या जळगावमध्ये कशा होतील, जळगावच्या काही चांगल्या प्रॅक्टिसेस आहे त्या सोलापूरमध्ये कशा होतील, नंदुरबारमध्ये जिथे केळी आहे तिथे कशा होऊ शकतील. तर हे एक्सचेंज नेहमी सातत्याने होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की ऑफिसेस मध्ये बसून काही होत नाही.
जोपर्यंत प्रॅक्टिकली फील्डवर, जसं हे कलेक्टर साहेबांनी खूप चांगलं सांगितलं, तुम्ही प्रॅक्टिस करता, तुम्ही काम करता म्हणून तुम्हाला माहित आहे की त्याच्यातलं प्लस मायनस काय. आम्हाला इथे ऑफिसमध्ये बसून नाही कळणार. आज मी तुमच्या समोर एवढं मांडू शकते, बोलू शकते, कारण की मी प्रयत्न करत असते की बाबा आपण विचारलं पाहिजे, गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे, तेव्हा मला ह्या गोष्टी एवढ्या तुमच्या समोर बोलता येतात. जर मी हे केलंच नसतं तर कदाचित आज तुमच्या समोर मी काही बोलूच शकले नसते. म्हणून प्रॅक्टिसेस हे खूप महत्वाचे आहे, ते आपण केल्या पाहिजे असं मला वाटतं. आज तुम्ही या सगळ्या परिषदेला उपस्थित राहिले त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. पोषण आहार मध्ये तो विषय आता ठीक आहे, तो भरपूर दिवसापासून चालू आहे, पण अजून त्याच्यावर काही होत नाही, कारण त्याला टेक्निकल अडचण आहे त्याच्यामुळे. आणि दुसरा महत्वाचा विषय की इथे अशोक भाऊंनी सांगितलं फळाचा दर्जा नाहीये. तर आता तुम्हाला मी सांगते की ते पण आता सरकारकडनं झालेलं आहे. आणि आता 2.5 हेक्टरला 2.5 लाख रुपये आता सरकार प्लांटेशनवर देते आहे, याची पण माहिती घ्या. फक्त ते MRGSच्या माध्यमातून भेटते आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतशी संपर्क करून, कारण की तुम्ही स्वतः शेतकरी, तर तुम्हाला ते मस्टर वगैरे मेंटेन करून तुम्हाला ते 2.5 लाख रुपये भेटतील. तसंच क्षेत्रस्थांचा इथे विषय खूप महत्वाचा आहे, त्या संदर्भातही मी सांगते. मी प्रॅक्टिकली केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. जर गावातल्या लोकांची साथ असेल किंवा त्या शेतावर राहणारे जे म्हणजे रस्त्यावर राहणारे जे लोकांची जर साथ असेल, तर तुम्ही स्वतः तुमचे जॉब कार्ड काढा, तुम्ही स्वतः ते काम करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या आमदार खासदाराकडे जायची गरज नाहीये, कारण की केंद्र सरकारने ही योजना ज्याच्यासाठी बनवलेली आहे की गाव पातळीवर याचं नियोजन झालं पाहिजे. पाहिजे तेवढे तुम्ही शेत रस्ते करू शकतात, पाहिजे त्या क्वालिटीचे तुम्ही करू शकतात, याच्यामध्ये कोणाचा इंटरफेरन्स नाहीये. पण त्याच्यासाठी तुम्ही गावातले लोक एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे. मी उदाहरण देते, मी मुक्ताईनगरमध्ये आम्ही असे रस्ते करून पण बघितलेले. आज म्हणजे मी ज्या काळात केले होते 14 लाख रुपये पर किलोमीटर होते. अभी आय थिंक सो 21 आहे ना, 28 लाख आहे. 28 लाख रुपये एका एकराला सरकार आज देते. आता विचार करा, 28 लाखामध्ये तुमचं क्षेत्रस्थ किती चांगला बनवू शकतो एका किलोमीटरला. म्हणजे तुम्ही त्याच्यावर डांबर पण टाकू शकता. एवढं 28 लाख म्हणजे खूप मोठी अमाऊंट झाली. हे तुम्ही करू शकतात. म्हणून आधी सांगितलं की सगळ्याच गोष्टी आपण जर सरकार एक सपोर्ट सिस्टीम आहे, व्यवस्था उभ्या करून दिलेल्या आहे, पण त्यासाठी आपल्याला थोडा पुढाकार घेऊन या सगळ्यामध्ये काम करावं लागेल, तर परफेक्टली आपण काम करू शकतो. सगळंच आपण म्हटलं की आमदारांनीच किंवा खासदारांनी क्षेत्र असते, कारण तेवढं बजेट नाहीच आहे. आम्ही किती प्रयत्न केला तरी ते होऊच शकत नाही, कारण ती पॉलिसीज अशी बनवलेली आहे की रोजगार हमीमधनं तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही रस्ते करा. त्याला लिमिटेशन नाहीये की एका ग्रामपंचायतने एकच रस्ता केला पाहिजे की 2 रस्ते केले पाहिजे. तुमच्यात जेवढी ताकद असेल तेवढे तुम्ही क्षेत्रस्ते त्याच्यात बनवा. फक्त अट एवढीच आहे, तक्रार व्हायला नको, गावातल्या लोकांनी एकत्र येऊन ते केलं पाहिजे. जर असं हे झालं तर खूप चांगले क्षेत्रस्ते त्याच्यातनं बनवू शकतात. त्याच्यासाठी पण प्रयत्न करावा. आणि ते प्लांटेशन साठी पण मी सांगितलं की त्याच्यासाठी पण 2.5 लाख रुपये आता 2.5 एकरासाठी सरकार तुम्हाला देते आहे. एवढं बोलून मी इथे थांबते. परत एक वेळा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि अपेक्षा व्यक्त करते की नक्कीच अशा वेगळ्या वेगळ्या परिषदेच्या माध्यमातून जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे, नक्कीच आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बनाना क्लस्टर पण पुढे जाईल. त्याच्यात काही अडचणी येणार नाही, कारण की बऱ्याच वेळा काम करताना अडचणी येतातच, पण सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये राहील, राजकीय असेल किंवा लोकांची असेल, अशी मी अपेक्षा करते ह्या क्लस्टरच्या माध्यमातून. कारण की हा प्रोजेक्ट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि नक्कीच येणाऱ्या पुढच्या भावी पिढीसाठी खूप महत्वाचा आहे. कारण की हा फक्त माझा एकटीचा प्रोजेक्ट नसून म्हणजे नाहीच आहे, मी सांगते, कारण तुम्ही डिमांड केली म्हणून ते झालं. हा आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न आहे, प्रत्येक शेतकऱ्याचा आपला प्रोजेक्ट आहे. म्हणून प्रयत्न हाच राहील की कोणती अडचण न येता हा प्रोजेक्ट आपल्या गतीने लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्याचा फायदा आपल्याला सगळ्यांना घेता येईल. एवढं बोलून इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.